हे काय चालू आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर कसं आहे पब्लिक, की मी तुमचा आवडता छोटासा क्रिएटर विशाल. तर आपल्याला जायचं होतं आज शेतामध्ये. तेवढ्यात आपल्याला भाऊचं दर्शन झालं. भाऊ बघा काय म्हणतो. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती? भाऊला जाऊ द्या, भाऊला तर तेच काम. आपल्याला जायचं होतं शेतामध्ये. तर हे आमचा शेताकडे जाण्याचा रस्ता आणि ही आहे आमच्या गावाची ग्रामपंचायत आणि हिच्या समोरच आमची जुनी शाळा. म्हणजेच ही ती शाळा आहे की त्या शाळेमधून आम्ही पळून जायचो. शाळा तर पाहिली, पण यांना पण पाहून घ्या. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। मग काय आलो तर आपण शेताच्या जवळ. हे बघा मित्राची बकार, पण तो घरी नाही. आपण आता त्याच्याकडेच जाणार आहे. जाताना एक तुम्हाला युनिक गोष्ट दाखवतो, ते म्हणजेच मोठी नदी. नदी खूप मोठी आहे, पण टेन्शन घ्यायचं काम नाही. त्याला पूल पण बनवलेला आहे. हे पूल एवढा भारी आहे ना, तर विशेष नाही आहे पुलाचा. यांना म्हटलं चालताना जरा व्यवस्थित चाला, कारण पूल खूप मोठा आहे आणि नदी पण खूप मोठी आहे. तुम्ही तर बघू शकता नदी किती खोल आहे आणि किती मोठी पण आहे. यांना म्हटलं पडले तर ना. मग काय तिघांना पण नदी पार केली आणि चाललो होतो आपण शेताकडे. फायनली आपण पोहोचलो होतो वावरामध्ये, पण आम्हाला रस्ताच नव्हता सापडत. मग काय मित्राला अरे रास्ता कुठे याला? रस्ता रस्ता काय आलो वावरामध्ये, बसलो रिकामचोट कामं करत. आपल्याला रिकामचोट कामं लय सुचता ना. रिकामचोट कामं करता करता डायरेक्ट भूक लागली. मग काय बसलो डायरेक्ट जेवायला. जेवण वगैरे केलं मस्त आणि डब्बा गिब्बा धुवून काढला मस्त. पाणी वगैरे पिऊन घेतलं. मग काय निघालो घरी. घरी जाताना डॉगेश भाई भेटले. डॉगेश भाई आणि वावरात जर एकानं बी पाय ठेवला तर डायरेक्ट फेरा फिरवून ठेवी. मग काय पुन्हा त्याच नदीचं दर्शन आपल्याला परत पुन्हा झालं. चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.